नमस्कार. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. गुगल कंपनी 3,20,00,000 डास सोडणार आहे. आता गुगल कंपनी हे 3,20,00,000 डास का सोडणार आहे? त्यामागील खरे कारण काय आहे? ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता ही ही पोस्ट आहे ही फारशी अचूक नाही. त्यात अतिशयोक्ती आणि एकांगी चित्रण आहे. चला या माहिती मागे योग्य तपासणी आपण करूया. बघा, पहिला मुद्दा आहे गुगल नाही, वर्ली नावाची कंपनी आहे. पहिली वस्तुस्थिती काय आहे? ही मोहीम गुगलची स्वतःची नाही. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट आहे. अल्फाबेटच्या आरोग्य तंत्रज्ञान विभागाचे नाव वेर्ली आहे. आता वेर्लीने ही मोहीम सुरू केली आहे, जिला डिबग प्रकल्प म्हणतात. फक्त गुगल असं म्हटल्याने लोकांना वाटतं की गुगल कंपनी थेट डास सोडते, पण ते तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे. आता बघूया दुसरा मुद्दा म्हणजे 3.2 कोटी आकडा कसा? तर दुसरा मुद्दा म्हणजे पोस्टमध्ये म्हटलं आहे की 3,20,00,000 डास सोडले जातील. हा आकडा अंदाजे किंवा दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, हवाई या ठिकाणी विविध प्रकल्पांतर्गत वर्षभरात हळूहळू एवढे डास सोडण्याचं नियोजन आहे. असं नाही की एकाच वेळी एकाच ठिकाणी 3.2 कोटी डास सोडले जातात. हा फरक समजून घ्यावा. आता तिसरा मुद्दा आहे यामागचं विज्ञान काय आहे? तर तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विज्ञान. हे डास अनुवांशिकरित्या सुधारित म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड आहेत आणि सोडले जाणारे डास फक्त नर डास आहेत. नर डास माणसांना अजिबात चावत नाहीत. त्यांचं काम फक्त प्रजननात सहभाग घेणं आहे. हे नर डास जंगलातील मादी डासांसोबत असतात. त्यामुळे पुढील पिढीमध्ये मादी डासांची लोकसंख्या नाटकीयरित्या कमी होते. मादी डासच डेंग्यू, झिका, चिकनगुनिया, येलो फीवर यासारखे गंभीर आजार पसरवतात. त्यामुळे मादी डास कमी झाले की हे आजारही कमी होतात. एक सार्वजनिक आरोग्य प्रयोग आहे हा. आता चौथा मुद्दा बघूया, पर्यावरणीय वाद. पर्यावरण होणारे परिणाम. पोस्टमध्ये याबाबत चिंता दाखवली आहे. ती बरोबर आहे. जगातील अनेक पर्यावरण तज्ञांचं म्हणणं आहे की एवढा मोठ्या प्रमाणात डास सोडल्याने खाद्य साखळीवर परिणाम होईल. डास खाणारे पक्षी, वटवाघूळ, कीटक यांच्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच या अनुवांशिक बदलामुळे कोणताही अनपेक्षित धोका निर्माण होणार नाही याची खात्री प्रयोगकर्त्यांनी करावी अशी मागणी आहे. त्यामुळे या प्रयोगाला पाठिंबा आणि विरोध दोन्ही आहेत. तर ही होती लय भारी माहिती. माहितीची बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.